ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। विधिमंडळाचा 2 दिवसाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे। सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये अपुऱ्या कालावधीबाबत एकमत झालं असून कालावधी वाढवण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे। यासोबतच कोरोना काळातील अधिवेशनासाठी नवीन नियमावली तयार करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे। विधानसभा अध्यक्ष नाना पटोले सध्या आपल्या सोबत आहेत। सर, हिवाळी अधिवेशन हे आता मुंबईत होणार आहे, नागपूरच्या ऐवजी। कोरोना संकट काळामुळे अधिवेशनं जी संकुचित झालेली आहेत, आपण 2 दिवसीय अधिवेशन घेतोय, यावर तुम्ही सुद्धा नाराज आहात का? कारण 2 दिवसाच्या अधिवेशनाबाबत अनेकांनी आक्षेप नोंदवलेले आहेत, खास करून विरोधी पक्षाने आक्षेप नोंदवलेला आहे। 2 दिवसाचं अधिवेशन म्हटलं तर हे लोकशाहीला खऱ्या अर्थानं पोषक नाही आणि म्हणून या 2 दिवसीय अधिवेशनामध्ये आम्ही सत्ता आणि विपक्ष पक्षाला याचाच कोरोनाची साथ चालत राहिली तर अधिवेशनाचा कालावधी जो कमी होतो त्याला व्यवस्थित कसं करायचं त्याची एक नवीन नियमावली आम्ही आता बनवण्याचा निर्णय घेतो आहे। आता 288 आमदार आपल्या विधानसभेमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला विधानसभेत जवळपास 100 आमदारांचं ठेवून बाकीचे आमदार त्यांच्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठेवून त्या पद्धतीनं आपल्याला व्हीसीच्या माध्यमातून आपल्याला करता येते का, आणि करता येत असेल तर त्याच्यावरची नियमावली तयार करून अधिवेशनाचा कालावधी त्याच्या ज्या मर्यादा ठरलेल्या आहेत त्या कालावधीपर्यंत चालावं, हाच उद्देश आमचा त्याच्यामधला आहे। कसं आहे, कोरोना महामारी आणि अशी संकट येणार असं कोणालाच माहिती नव्हतं आणि आता ही घटना या पद्धतीची ही जी स्थिती निर्माण झालेली आहे, या स्थितीवर कुठं ना कुठं मार्ग काढावाच लागणार आहे। किती दिवस कोरोना करत बसायचं? लोकांची प्रश्न ही त्याच्यातली सगळ्यात लोकशाहीमध्ये महत्त्वाची असतात। जी काही आमदारांना आयुधं वापरायची असतात ती पण अधिवेशनातच वापरता येतात आणि म्हणून अधिवेशनाचा कालावधी कमी होऊ नये याची काळजी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून घेणं हे माझी जबाबदारी जातं। आपण सगळ्या आमदारांचं कर्मचाऱ्यांचे आम्ही कोविड टेस्ट करणार आहोत, मागच्या काळात ज्या केलेल्या होत्या तशाच करणार आहोत, कारण की ही महामारी आहे आणि या महामारीमध्ये जी काही नियमावली ठरलेली आहे त्याचं पालन विधानसभेमध्ये केलं जाईल। नाही, कसं आहे की आपण जेव्हा शासन काही नियम बांधून देतात तर त्याचं पालन करणं हे लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांची जबाबदारी जाते। त्याच्यामुळे शासनाने जी नियमावली ठरवून दिलेली आहे त्या नियमावलीचं पूर्ण पालन विधानसभेच्या अधिवेशनामध्ये केलं जाईल। कॅमेरामन मनोज जयस्वालसह मनीष पाठक, एबीपी माझा, मुंबई।